7वी मध्ये शिकत आहात आणि संकलित मूल्यमापन सत्र 2 चा पेपर तुम्हाला कसा येईल याचं टेन्शन आलंय का? तर त्यासाठी आजचा व्हिडिओ. हा पेपर आपला सराव प्रश्नपत्रिका असून यामधील प्रश्न बऱ्यापैकी तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर मग चला सुरुवात करूया पेपरला. हा पेपर सेमी व इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी आहे. पहिला प्रश्न आहे आपला फिल इन द ब्लँक्स. आता यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. इफ द एव्हरेज ऑफ द नंबर्स 25, 26, 27, x, 29, 30, 31 इज 28. सो द व्हॅल्यू ऑफ x इज काय असणार आहे या ठिकाणी? तर आता अशा वेळेला बघा सलग येणारे नंबर असतात त्यावेळेला मिडल नंबर हा काय असणार आहे याच्या 27च्या नंतरचा आणि 29च्या आधीचा नंबर या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच x किती असणार आहे? 28 असणार आहे. द डिफरन्स ऑफ द स्क्वेअर्स 51 स्क्वेअर मायनस 41 स्क्वेअर इज द इक्वल टू किती असणार आहे? 920 असणार आहे. ठीक आहे. आणि हे व्हिडिओ जर डिटेलमध्ये पाहायचे असतील लेसनचे तर ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. A dash account is mainly for a traders and those dealing in money on daily basis. Current account. Okay. Fourth question. Principal plus interest is equals to काय असतं? अमाऊंट असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 1b आहे. काय सांगितलेलं आहे? रेडाय कॉर्ड्स डायमीटर्स इन द सर्कल अलॉंग साइड्स अँड राईट द देअर नेम्स इन द टेबल बिलो. आता यामधील आपल्याला रेडाय कॉर्ड्स अँड डायमीटरचे नेम्स लिहायचे. रेडाय म्हणजे काय? सेंटर ऑफ द सर्कल पासून सर्कल पर्यंत डिस्टन्स म्हणजेच रेडाय असते. त्याच्यानंतर डायमीटर म्हणजे काय? तर सेंटर ऑफ द सर्कल पासून जाणारी पण सर्कलचे 2 पॉइंट टच करणारी जी लाईन असते त्याला डायमीटर म्हणतो. आणि कॉर्ड सुद्धा काय असते? सर्कलचे 2 पॉइंट जॉईन करणारे असते. डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. ठीक आहे. तीच नावं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत. प्रश्न दुसरा आहे आपला. फाइंड द पायथागोरस ट्रिपलेट फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट्स ऑफ द नंबर असं सांगितलेलं आहे. अशा वेळेला आपण काय करतो? बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा राहिलेले जे स्मॉल 2 नंबर्स असतात त्यांच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असतो. 7चा स्क्वेअर 49, 6चा 36 आणि 2चा 4 आलेला आहे. या दोघांची ॲडिशन 40 आली पण इकडच्या जो स्क्वेअर आहे तो 49 आला. इक्वल आला का? नाही आलेला. म्हणजे इट्स नॉट अ पायथागोरन ट्रिपलेट. आणि हे सुद्धा त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. इफ द साइड ऑफ द स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर फाइंड द एरिया. एरिया ऑफ अ स्क्वेअर हा काय असतो? साइड इंटू साइड असतो. म्हणजे 10 इंटू 10 केले तर या ठिकाणी आपल्याला किती मिळतात? 100 स्क्वेअर सेंटीमीटर मिळतात. पेपर बरोबरच जे लेसनचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. इफ द सोहम डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फाउंड ॲट 10 PCPA फॉर 2 years what is the total amount he will get. ओके. त्यासाठी आधी तुम्हाला सिंपल इंटरेस्ट फाइंड करून घ्यावा लागेल. त्याचा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि सिंपल इंटरेस्ट काढून घेतलेला आहे. आणि अमाऊंट इज इक्वल्स टू काय असतं? तर सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल असतं. दोघांची ॲडिशन केली तर किती आलेलं आहे? 1800 रुपीज आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं. सचिन अँड रोहित टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? ठीक आहे. मग त्यासाठी रेशो काढून घेतला तर काय करतो आपण? 50,000 डिवायडेड बाय 1,20,000 केले तर 5/12 हा रेशो आपल्याला मिळतो. आता टुगेदर इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय? या दोघांची ॲडिशन केलेली आहे. लॉस किती झालेला आहे? तर 1,70,000ला 20% लॉस झालेला आहे. म्हणजेच लॉस 34,000 आलेला आहे. रेशो किती आहे आपला? 5/12 आहे. म्हणून 5x + 12x इज इक्वल्स टू 34,000. देन दोघांची ॲडिशन केली. इथं 17 मल्टिप्लायडला होते. इकडे गेल्यानंतर डिवाइड झाले म्हणजे 2000x ची व्हॅल्यू आली. आता प्रत्येकी लॉस किती झाला हे काढायचं होतं. म्हणून सचिनचा लॉस आणि रोहितचा लॉस इज इक्वल्स टू 5 × 2000 अँड 12 × 2000 केले तर आपल्याला लॉस मिळालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे काय सांगितलेलं आहे बघा. राईट द नेम ऑफ द हायपोटेनियस ऑफ ईच ऑफ द राईट अँगल ट्रायंगल्स शोन बिलो. ठीक आहे. या ठिकाणी ABC आहे. राईट अँगल काय असतो? तर याच्या समोरची जी बाजू असते ती काय असते? राईट अँगल असते. म्हणजे AC इज द राईट अँगल. देन LMN घेतला तर MN ही काय असणार आहे?
राईट अँगल असणार आहे म्हणजेच हायपोटेनियस असणार आहे, AC हायपोटेनियस झालेली आहे, XZ सुद्धा हायपोटेनियस असणार आहे. रेडियस दिलेली आहे, डायमीटर दिलेले आहे आणि सर्कम्फरन्स सुद्धा दिलेली आहे. म्हणजे कुठलं तर एक दिलेलं आहे त्याच्यावरून दुसरेचे काढायचे आहेत. त्यासाठी सूत्र वापरायला लागेल. डायमीटर काढायचं असेल तर रेडियसच्या डबल केली आणि सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू πd किंवा 2πr हे सूत्र वापरून या ठिकाणी सोडवलेलं आहे. मगाशीच सांगितलं त्या पद्धतीने जर डिटेलमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर प्रकरणांचे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. क्वेश्चन 4A बघितला तर या ठिकाणी बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x सांगितलेली आहे. इथं सुद्धा पायथागोरस थेरम वापरायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. 4th B क्वेश्चन राईट द नेम्स ऑफ मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क फ्रॉम द अमंग देम असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. मायनर आर्क म्हणजेच काय असणार आहेत बघा, XB असू शकतो, BY असू शकतो, AY असू शकतो, त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी लिहिलेले आहेत. मेजर आर्क म्हणजे ज्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल येतो म्हणजेच AYX असू शकतो किंवा XBA असू शकतो. ठीक आहे. तर सेमी सर्क्युलर आर्क कुठले कुठले असू शकतात बघा, तर जे डायमीटरमुळे दोन सेपरेट झालेले आर्क जसं की AYB आणि AXB हे दोन काय आहेत आपले सेमी सर्क्युलर आर्क आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलेलं आहे बघा, द डेली रेनफॉल ऑफ द ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन अ मिलीमीटर्स, फाइंड द ॲव्हरेज ऑफ द रेनफॉल ड्युरिंग द वीक सांगितलेलं आहे. अशा वेळेला आपण या सगळ्यांचे ॲडिशन करतो आणि किती डेज आहेत ते डिवाइडला घेतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे, इफ द एडजेस ऑफ अ क्यूब दिलेला आहे 8 सेंटीमीटर लॉंग, फाइंड इट्स टोटल सरफेस एरिया. त्याचं सूत्र आहे आपलं म्हणजेच फॉर्म्युला आहे आपला 6a². A म्हणजे 8 × 8 घेतलं आणि याची मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न सांगितलेला आहे आपल्याला, तर 7 kg ओनियन्स किती दिलेले आहेत, 210 रुपीजला दिलेले आहेत. देन हाऊ मच वी पे फॉर 13 kg ओनियन्स. ठीक आहे. तर 7 kgला 210 तर 13 kgला किती, या पद्धतीने सोडवून या ठिकाणी आपण उत्तर काढलेलं आहे. प्रकरणांचे व्हिडिओ बघा, हे मी तुम्हाला परत एकदा सांग. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, देन हाऊ मच शीट मेटल इज रिक्वायर्ड टू मेक अ क्लोज रेक्टेंग्युलर बॉक्स ऑफ द लेंथ 1.5 मीटर, ब्रेड्थ 1.2 मीटर अँड हाईट 1.3 मीटर दिलेली आहे. फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याच्यावरनं रिक्वायर्ड शीट फाइंड करायची आहे. ठीक आहे. हे सगळे व्हिडिओ डिटेलमध्ये आहेत, ते एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन, p² - q² देन p + q p - q. इथं सुद्धा सेम फॅक्टराइज केले, कॉमन बाहेर काढले आणि त्याचे परत फॅक्टर्स केलेले आहेत. ठीक आहे. आता इथं 7th क्वेश्चन आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. नंबर्स दिलेले आहेत, नंबर ऑफ अ पर्सन या ठिकाणी 1 to 5 आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. टॅली मार्क्स करताना बघा या ठिकाणी फर्स्ट काय करायचं, 5 वर टिक केले, तो 5 इथं लाईनमध्ये घालायचा. असं प्रत्येक वेळेला करत जायचं. 4 वरती क्लिक केले तर इथं लाईन मारली तर 4च्या नंतर 5वी लाईन येईल ती तिरकी मारायची, म्हणजे 5चा बंच या ठिकाणी तयार होतो. अशा पद्धतीनं हा टॅली मार्क्सचा टेबल तयार केलेला आहे आणि टोटल आपल्याला किती मिळालेले या ठिकाणी 50 आलेले आहेत. त्यामुळे हे आन्सर आपलं टॅली मार्क्सचं बरोबर आहे. या ठिकाणी आपला हा क्वेश्चन पेपर संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. धन्यवाद.